चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बस स्टॉपला सलामीची जोडी मैदानामध्ये. डावकुरी हाताचा फलंदाज सुनील भोईर, गोलंदाज कैलाश यांना पाहतोय. कैलाश मडवी यांना पाहतोय आपण या मैदानामध्ये. दोन संघामध्ये चाललेली लढत पाहायला मिळतं. पिशिवलीच्या विरोधात आगासन. फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार जाईल. पहिला दणदणीत चौकार पहा मिळतो आपल्याला सुनील भोईर यांच्या बॅटमधून. एका चांगल्या खेळाडूची वैशिष्ट्य असतात की या ठिकाणी फटका तर चांगला कॉपी बुक स्टाईलने पुस्तकी फटका ज्याला म्हटलं जातोय. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. चेंडूची लाईन थोडीशी कमी केली. ते पाहता मात्र चेंडू आलाय डॉट. या डॉटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. अद्यापपर्यंत पहा मिळतं आपल्याला. वाईड बॉल. पंच वाईडची खूण करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. हो सरळ खेळल्यात. फिल्डर उपस्थित झाल्यात. एक धाव कंप्लीट केली आहे. चेंडूने वळण घेतलंय आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आल्यात त्या 4 धावा. चौकार पहा मिळतोय. दुसरा चौकार आहे सुनील भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिला सामना निजे B40+ संघाने जिंकला. पिसवलीच्या विरोधात आगासन असा सामना पाहायला मिळतो. त्याच्यानंतर माऊली 11, शीळ आणि देसाई, त्याच्यानंतर देवीचा पाडा आणि भोपर असे आजचे सामने असतील. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे त्याच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. चौकाराने आगाज होत असताना या ओव्हरमध्ये तिसरा चौकार आहे. अद्यापर्यंत शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पहा मिळतोय. शॉट स्क्वेअर लेगला खेळला गेलाय. त्याच्यावरती एकेरी धाव मिळाली आहे. पहिल्या षटकाची सांगता होत असताना धावा झाल्यात त्या पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 14 धावा आपल्याला पहा मिळतात. पहिला षटक जेथे 3 चौकार पाहिले आपण. 2 चेंडू जरी डॉट आले असले तरी 3 चौकार सुद्धा येत असताना पाहायला मिळाले. चला पिटूचं दुसरं षटक पहा मिळेल आता गोलंदाज मार्कवरती येत असताना. षटक क्रमांक दुसरा विश्वनाथ मुंडेला पाहतोय आपण. या गोलंदाजी मार्कवरती पिटूचं दुसरं षटक.
2 धावा येत असताना पाहिलं पिटूचं हे षटक पहा मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा पूल केलाय, फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला खेचलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार चौकार. 4 धावा. चौकार सातत्याने येत असताना सुनील भोईर एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे. आगासनच्या विरोधात खेळत असताना पॉवर प्लेचे दुसरं षटक पहा मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा फटका चांगला अवलंग द कार्पेट. मस्त फिल्डिंग केलं गेलंय तिथे, मात्र 1 धाव मिळाली. स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. 10 चेंडू नंतर 10व्या बॉलवर ती स्ट्राईक आली ती नरेशला. गुड कॅच. झेल टिपला गेलाय, स्वीकारलाय कैलासने आणि फलंदाज बाद झाला. यस, नो बॉल. ओ स्टेपिंग झालं. साईड आहे काय, साईड अँगल आहे, स्टंपला पाय लागलेला आहे. गोलंदाजी करत असताना ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. कैलासने सुरेख झेल टिपला होता. ऑफ रीडचा बॉल आहे, स्टंपला पाय लागला, त्यांचा हात लागलेला आहे. यस, त्यामुळेच ते फलंदाजाला जीवनदान मिळालं. बिगिटचा प्रयत्न होता, फ्रीडचा चेंडू होता, डाट आलाय. चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना 25 धावा स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू गेलाय, डॉट षटकाचे होते सांगता. नो बॉल आल्यानंतर मात्र अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं आणि त्यानंतर 2 षटकामध्ये धावा झाल्या, त्या एकूण 25 धावा. चला आता 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेमध्ये धावा आल्या, त्या एकूण धावा 25 आल्या. चांगली धावा आहेत. सलामीची जोडी खेळतोय सुनील भोईर आणि त्याच्या जोडीला नरेश भोईर. शक्ती मुंडे आलाय तिसरा ओव्हर घेऊन. या गावामध्ये सुद्धा 2 40+ संघ आहेत. एक आगासन ए, आगासन बी.
राजू शेलार यांच्या वतीने शक्ती मुंडेला विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न होता नरेश यांचा. चेंडू आला मिड ऑफ मधून लॉंग ऑफला. दोन फिल्डर आल्यात. काय वेग होता, प्रचंड वेग चेंडूचा. असं वाटलं की चेंडू थांबवतील, मात्र दोन क्षेत्ररक्षक अगदी समोरासमोर आले आणि त्यामुळे कुणी वाकायचं चेंडूवरती हाच विचार केला असेल. तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार आल्या या नरेश भोईर यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुल केला. कॅचिटचा कॉल. हो जबरदस्त कॅच. संजय मुंडे होते त्या ठिकाणी. चांगला असा झेल टिपलाय. वा मस्त पैकी झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतो. डीप मिड विकेटला होते. अगदी वेगाने तावातावाने चेंडू मारला होता आणि तेवढाच चांगला रित्या झेल टिपलाय. पहिला धक्का टीम पिसवली संघाला. वन डाऊनला पाहतोय आपण. कोमल हिरवले येत असताना पाहा मिळतात आपल्याला. सुनील भोईर यांच्या जोडीला चांगली पार्टनरशिप चालली होती, मात्र अखेरकार शक्ती मुंडे यांना यश मिळालं. कोमल यांना पाहतोय वन डाऊनचा खेळाडू. रिवर्स पहिला चेंडू ए ज्योती. वा एसटी रक्षक पाहतो. विकेट किपर शनिदास होते. प्रयत्न चांगले होते शनिदास यांचे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फोल्डर उपस्थित आहेत. हो मिसफील्ड झाली आहे, त्यामुळे 102 मध्ये रूपांतर पाहायला मिळतो आपल्याला. एकच धाव होती. अगदी चेंडू हातामध्ये विसावला असता तर एकच धाव पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. स्क्वेअर लेगला खेचलाय चेंडू. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. आलाय तो चौकार. गुड शॉट. हा आमची आगासांची एवन जोडी. हो बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात. फ्लॅट षटकार. आमची आगासांची एवन जोडी गुरुनाथदादा मुंडे आणि चैनू मुंडे आपलं स्वागत आहे. ओके एन्जॉय. हे क्रिकेटचे दर्दी आहेत. हे क्रिकेटचे प्रेक्षक आहेत. नेहमीच या संघाला लीड करतात. मग तो गावातील रेग्युलर संघ असो, 40+ ए असो, बी असो, आणि त्यांचा बैल सध्या फॉर्म मध्ये आहे. बाबड्या क्या बात आहे गुरुशेठ. तीन षटकांचा केस संपलाय. धावा झाल्या ते 41. 41 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. आगासांची नेहमीच यवन जोडी पाहिली आहे सातत्याने क्रिकेटमध्ये. चैनू मुंडे आणि गुरुशेठ मुंडे. पुन्हा एकदा आपलं स्वागत. 3 ओव्हरमध्ये 41 धावा झाल्यात. मागच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला. नाही तर धावसंख्या अत्यंत चांगली होती. एक विकेट सुद्धा मिळवली होती. शक्तीने मात्र चांगलं कमबॅक केलं मागच्या ओव्हरमध्ये. मग ते शेवटच्या बॉलवरती त्याला षटकार लागला. चला याच्यानंतर सामना होईल शील्डच्या विरोधात देसाई. दोन्ही संघ आले असेल तर आपण रिपोर्टिंग करा. शील आणि देसाई.
कैलास मडवी आल्यात गोलंदाजी मार्कवरती. चला थोडंसं पास घ्या कारण आज शेवटचा अंतिम दिवस आहे. काल अगदी वेळेवरती सामने 4:30ला आटोपले सामने. हां 4:30 पावणे 5पर्यंत एकदम एंड झाले, संपले गेले सामने. त्यामुळे आज एक सामना एक्स्ट्रा आहे, शिवाय बक्षीस वितरण सुद्धा आहे. त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. चला कैलास मडवी चौथं षटक. हो लिडिंग एज आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिले, चेंडूकडे पाहत राहिले. चेंडूने वळण घेतलंय रंगनाथ बेडेकर आणि तोपर्यंत 3 धावा मिळाल्या. 1चं 2, 2चं 3 मध्ये रूपांतर करत असताना सातत्याने आपल्याला पाहा मिळतात. हां मॉर्निंग ग्रुपचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाल्यात. स्वागत आहे आपलं. मॉर्निंग ग्रुप सकाळचा ग्रुप आहे. मैदानावरती येत असतात, खेळत असतात फावल्या वेळेमध्ये, मात्र त्यानंतर आपापल्या कामाला निघून जातात. स्वागत आपलं. सत्यवंतदादा पाटील यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे स्पर्धेची. ओ लेग स्टंप पहा, अगदी चेंडू जवळून गेला. पंच वाढची खूण करतात. पाहता स्कोरर मध्ये भूमिका एक विविधता, एक वेगळं काहीतरी बदल. बिग शॉट, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आहेत. संजय होते तिथे. पहा थ्रो व्यवस्थित नाहीये, नाहीतर रनआउटचा संभावना. भाऊ पाटील पहा स्कोररमध्ये तुम्ही बदल करायला पाहिजे. पिंट्या जोशीने केलाय, कारण जेव्हा वाईट नो फेकला जाता असं सिग्नल करतात ते. यस श्री क्रिएशन स्कोरर मनोज जोशी उर्फ पिंट्या, एक लेजंड खेळाडू कल्याण डोंबिवलीचा. गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. फटका चांगला आहे. स्पीड साऊंड. 2 फिल्डर आहेत. चेंडूला अडवायचं होतं, मात्र लास्ट मोमेंटला चेंडू निघून गेलाय सीमा पार. 50 कंप्लीट झाली. 51 धावा. आज कॉल दिलेला आहे ना. चला शील संघ आणि देसाई संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तुम्हाला यायचंय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कोमलच्या बॅट मधून पुन्हा एकदा जोरदार चांगला फटका. रंगनाथ आहेत बेडेकर तिथे. त्या ठिकाणी थ्रो मात्र 2 टप्प्यावरती आलाय, कारण खूप लांब बाउंड्री आहे तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेला. त्यामुळे तिथून थ्रो करणं थोडंसं अवघड जातं या वयामध्ये. त्यामुळे 2 टप्प्यावरती थ्रो येत असताना पाहिला आपण. कोमल चांगला खेळ करतोय. पिसवलीच्या विरोधात आगासन बी. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. थोडासा बाउन्स दिला. पाहिलं की फलंदाज पुढे येऊन शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. पाठीमागे टप्पा ठेवलाय आणि चेंडू डॉट. कैलास मडवीला पाहतोय आपण. 4थं षटक, त्याचे 2रं षटक. चांगला कमबॅक करत असताना पहा मिळतो. आता इथून धावा रोकाव्या लागतील. 60 धावापर्यंत ठीक आहे. 70-75 झाल्या की ते मोठ्या वाटतात धावा, मात्र त्यासुद्धा चेस होतात कधी कधी, कारण ही खेळपट्टी आहे पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनुकूल आहे. पुढे आले होते पंच पाटील या ठिकाणी. इट्स वाईट. यस, भरपूर पुढे निघून गेले. वाईड बॉल. बऱ्याच वेळा पाहतोय आपण या पाटा खेळपट्ट्या असतात शेणाने आणि मातीने बनवलेल्या. ज्या खेळपट्ट्या असतात तेथे चांगली बॅटिंग करता येते तुम्हाला. बिग हिट, बिग हिट. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. 1 बाउन्स. 4
चौकार, गुड शॉट. षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावा 58. 58 धावा झाल्यात. मोठी धावा संख्या आता पहा मिळतो आपल्याला. सुनील भोईर आणि त्याचबरोबर कोमल इरबाले चांगला खेळ खेळत असताना या मैदानामध्ये नरेश जरी बाद झाला असला तरी या दोन फलंदाजाने किल्ला लढवलाय. 58 या धावसंख्येवरती नेऊन ठेवलाय. चला पुन्हा एकदा टॉससाठी रिपोर्टिंग करा. शीळ संघ आणि त्याच्या विरोधात देसाई. चला शेवटचा अंतिम षटक गोलंदाज केशव बेडेकर. चला शेवटचं षटक आहे. धावा झाल्यात 58. इथून आणखीन किती धावा होतील? ओ पहिलाच बॉल बेल लेफ्ट. हो या ठिकाणी रनआउटची हो पहा पाहिलं नाही आहे. अति काही संकटात नाही आणि चित्र पाहायला मिळाला. वाईट बॉल आलाय मात्र रनआउट झाल्यात खेळाडू. एकाला जावं लागेल. वाईड बॉल. मयूर आलाय. हो पुढे आल्यात. फटका चांगला कॅच. इटचा कॉल सुटला गेलाय. 2 धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनआउट नाही. असा थ्रो नाही तोपर्यंत रन होईल. नॉन स्ट्राईक यांना थ्रो करायचं होतं. हरकत नाही आहे का चांगल्या खेळाडूला बाद करण्यासाठी थ्रो केला. मग ते तोपर्यंत तो खेळाडू पोहोचला होता. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आहे त्या खेळाडूचं. त्यामुळेच ते 2 धावा आणखीन मिळाल्या. बिगिट करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल आहे. चेंडू चाललाय. समोरून जातोय. फिल्डरच्या समोरून चेंडू गेला. या बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. गुड शॉट.
शील संघ चला आपण आला असेल तर टॉससाठी रिपोर्टिंग करा. किशोर आलिमकर शील संघाचे कॅप्टन यायचं आहे. आपण पुढे येऊन केल्यात. फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने बॉल सीमा पार. कोमलच्या बॅट मधून शानदार चौकार. जबरदस्त बॅटिंग झाली आहे. कोमलने मात्र वन डाऊनला येत असताना आक्रमकतेने बॅटिंग केली आहे. धावसंख्या झाली आहे ती आता 69. 69 धावा आता जास्त वाटतात या स्कोरबोर्डवरती. मात्र येथे धावा होतात. धावांचा पाठलाग केला जातोय त्यामुळे त्यांनी बनवल्या तुम्ही पण बनवू शकता. पुन्हा एकदा बिग हिट. बॉल हवेत आहे. फिल्डर ओहो पाहत येते. 2 फिल्डर होते. कैलास होते. रंगनाथ बेडेकर आले आणि या 2 धावा मिळाल्या. $71. 71 धावा. टू गो. पुन्हा एकदा फुल टॉस गेलाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक 4. चौकार आलाय. 6वा चौकार कोमलच्या बॅट मधून. आमचे आयोजक चंद्रकांत दादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपलं. काल सुद्धा पाहिलं त्यानं दिवसभर येते लक्ष ठेवत असताना. पुन्हा एकदा 4. काय बॅटिंग झाली आहे कोमलची. जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा उच्चांक केलाय. 79 धावा आणि 80चं टार्गेट. भलं मोठं टार्गेट आहे भाऊ पाटील या मॅच मध्ये. चला शील संघ टॉससाठी या दोन्ही संघामध्ये आपण टॉस करू. देसाईचे कॅप्टन आलेले आहेत. शील संघाचे कॅप्टन यायचं आहे आपण. तर बाळाराम बेडेकर देखील येतात. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. त्यांचे सुपुत्र देखील बघा खूप चांगलं ऑपरेटिंग करतायत. धावा झाल्या पिंट्या जोशी आम्हाला माहिती सांगतायत. पहिलं सत्र संपलंय. 79 म्हणजे 80चं लक्ष आहे. धावा येत आहेत. पहिलं आपण आता कैलासने 2 झेल सुटले. तर बघा सुंदर देखील येतात. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. माऊली 11 हा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. प्रेमनाथ अलिमकर जर आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नाही चांगली मॅच बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघ, 2 ताकदवान संघ. एका बाजूला जर विचार केला तर 2 चॅम्पियनशिप पटकावणारा हा संघ 2025च्या दुसऱ्या सीझन मधला. नारळीची स्पर्धा जिंकली आपण, तर आजद्याची स्पर्धा जिंकली. नाही जबरदस्त कामगिरी करतो हा संघ यावर्षी. चालेल इनिंग आपण संपेपर्यंत टॉस करूया. कारण पिंट्या दिवशी थोडंसं फाटक आहे त्यामुळे समस्या मोठी आहे ती. नाही पटरीवरनं जाण्याचा अधिकार पहिला ट्रेनला आहे मग आपल्याला आहे. आणि आपण गेलो तर मग समजा इथूनच गेलो. चला 79 धावा झाल्या. 80चं लक्ष आगासन 40+ बस संघासमोर. पाहिजे ते लक्ष कशा प्रकारे पार करतात. नाही धावा मी सांगते आल्यात. नाही कॅचेस जर पकडल्या असं ना कदाचित पिंट्या जोशी ह्या धावा कमी झाल्या असं. पण जर तरला क्रिकेटमध्ये स्थानच नाही आहे. नरेश सुनील काहीतरी बातचीत करतायत. 2 चांगले गायक आपल्या समाजातील आणि दोन्ही आपण आता पिसवलीच आहेत. बालाराम बेडेकर येत आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. नाही बालाराम बेडेकर आज तुमचं जसं क्रिकेटमध्ये नाव झालं तसं प्रणयचं नाव देखील झालं आहे ऑपरेटिंगमध्ये. बबन शेलार साहेबांचं आगमन होतं. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. नाही व्यासपीठावर भरपूर मान्यवर आपल्याला बघायला मिळतात इन ॲक्शनमध्ये.
भरत ठाकूर यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जे जे मान्यवर आले असतील, आपण आता आगासांचे कोणी मान्यवर आले असतील किंवा आपण तर पिसोलीचं कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर बेतोडे गावचे किंवा दातिवली म्हातारडी या पंचकुशीतील कोणी जर मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत. आमचे 2 पंच देखील मैदानात जात आहेत यावेळेला. किशोर देखील आपण आता थोडंसं आराम फरमात आहेत, पण त्यांचा गावचा संघ खेळतो, सपोर्ट करतात, ते फार महत्त्वाचं आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. विश्वनाथ आणि शनिदास. विश्वनाथ खूप चांगला बॅटर आहे संघाचा, पण त्याला आता बॅटिंग करावी लागणार, पण गोलंदाजीचा तोफखाना आहे समोर. गोलंदाजी मार्कवर येतो, निरंकार येतो. निरंकार भोईर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. नाही नंदू दिसत नाही वाटतं संघामध्ये. आहे नंदू आहेत. एक चांगले क्रिकेटर, चांगलं व्यक्तिमत्व. बघा सुनील भोईर धाडाला डायरेक्ट चेंडू लागला, षटकार आहे नरेश धाडाला, म्हणजे पालांना जरी यस नाही सांगणं गरजेचं आहे ना सुनील भोईर, त्यामुळे काय अडथळा निर्माण होतं. यस सुनीलने लगेच आम्हाला थंब दाखवलं. आणि पत्राला बघा त्या साईडला, म्हणजे जो स्क्वेअर लेगला पत्रा आहे तो पडदा लावला आहे, त्याच्या त्या साईडला पलीकडे पडद्याच्या गेला की षटकार आहे आणि 1 बाउन्स लागला चौकार आहे. नाही सांगणं गरजेचं आहे. सायकेलला शनिदासला आपण पाहू शकता. अलंकार निरंकार आहे. निरंकार भोईर एक आमचे केडीएमचे कर्मचारी. नंदू देखील आमचे केडीएमचे कर्मचारी आहेत. आमच्या समालोचक कक्षा एंडकडून सायकेलला आपण पाहू शकता शनिदास. पहिल्या षटकात पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुट गेले, कट केले यावेळेला, शरीरापासून दूर ठेवलं होतं, अवे फ्रॉम द बॉडी खेळले आणि चेंडू गेला यावेळेला थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर टाकला निरंकारने आणि त्याच्यावरती फक्त कट केलं. ऑप्शनच्या बाहेर जाणं चेंडू जर यष्टीरक्षकाला पिंट्या गॅदर करता आले नाही ना तर मग शॉट थर्डमॅनला देखील ते बीट करून चेंडू सीमा पार जातात. चौकारने खातोकडे इरादे स्पष्ट केलेत आकाशन 40+ब संघाने. निरंकार लीडिंग एज झेलची शक्यता आहे. क्षेत्रक्षक पुन्हा एकदा दूरवर आहेत, पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केला जातोय. फायनलला चेंडू वेगाने चाललाय, चौकार. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, पण क्षेत्रक्षक साथच लाभत नाहीये. नितीन पाटील बघा हळूहळू मैदानात टॉस बॉक्सकडे येत आहेत. जबरदस्त क्रिकेट. 15 चेंडूमध्ये 44 केले आहेत आपण. तर कोमल हिरवळेने जबरदस्त बॅटिंग केली. नाही काल कोमल आमच्याशी भरपूर बातचीत केली की बाळू पाटील बॅटिंग होत नाही GPL मध्ये नाही झाली, पण आज मात्र कसर भरून काढली. करणं गरजेचं आहे ना. सकाळपाड्यामध्ये ते देखील क्षेत्ररक्षण करत असतात. कोमल स्वतः बघा आता थर्डमॅनला गेलेत. निरंकार राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो, टाकला शनिदास. चांगला चेंडू, बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिडॉनला बीट करून चेंडू चालला वेगाने, लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक त्यांना देखील बीट, चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार आले शनिदासच्या बॅटमधून. शनिदासने इरादे स्पष्ट केलेत. 6वा फलंदाज ठरलाय. सलग 3 चेंडू 3 चौकार मारणारा. काय पिंट्या जोशी गुणलेखन करतात, काय माहिती देतात, जबरदस्त अपडेट देतात आम्हाला. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या मध्ये हार्दिक स्वागत. तर पिंट्या जोशी संकल्पना आहे तुमची डार्क स्नेकची, ती फार चांगली आहे. नाही नक्कीच कोणीही खेळाडूंना जरा जास्त मी तर म्हणेल घाई करू नका. कदाचित दुखापत झाला तर आत्ता कुठे हंगाम सुरू झालाय. राजन भरपूर मोठ्या स्पर्धेत, डे नाईटच्या देखील स्पर्धा आहेत. निरंकार बॅकपडं जाऊन शरीरापासून दूर ठेवलाय. पंच वाईटची खून दंडित करतात शशांक पाटील यावेळेला गोलंदाजाला. धाव संख्या 13. 79 झाल्यात, 80चं लक्ष आहे. सोळाच्या सरसरीने धावा करायच्या आहेत. निरंकार तो शनिदास लॉफ केलाय, उंच गेलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका बघायला मिळालाय, पण चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबला, पण मग नंतर गेला सीमारेषा पार, चौकार. चौथा चौकार येतोय. धावसंख्या धाव फलकात्याकडे पाहू शकता. पिंटा जोशी आम्हाला माहिती देत आहे. 17 धावा, टीट फॉट डेट, जशा तसं उत्तर देतोय. आगासन 40+ब संघ 80 आहेत. लक्ष्याला घाबरत नाहीयेत, लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत.
हेच तर क्रिकेट आहे ना पिंट्या जोशी. समोर लक्ष किती मोठे ते महत्त्वाचं नाही, त्या लक्ष्यापर्यंत पाठलाग करायचं हे महत्त्वाचं आहे. हनुमान पाटील 40+ संघटनेचे सदस्य देखील रिलॅक्स महसूस करतात बघा ना. 2 ट्रॉफीज जिंकल्या त्या संघाने. त्या संघात राम आलाय, आपण तर अशोक देखील आलाय, संदीप आलाय. ताकद वाढली त्या संघाची. सचिन देखील आपण पाहू शकता आज त्याच्या स्पर्धेत. आणि चॅम्पियन देखील पटकावली, नारिलची स्पर्धा जिंकली. निरंकार राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग स्ट्राईकला शनिदास. 17 धावा झालेत. ओ अजून एक लाव केलाय, क्षेत्ररक्षक नरेश येतोय, चूक होणार नाही. बुम बुमने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बॅट आडव्या बॅटने खेचलं होतं पण गती कमी होती यावेळेला. फटक्यामध्ये टायमिंग झाला नाहीये आणि बुम बुम नरेशने वाईडिश लॉंगनला खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बॅट बिग विकेट. पहिला गडी बाद झालाय. नाही बघा, सर्व खेळाडूंना विनंती करेल की क्षेत्ररक्षण करताना थोडंसं सांभाळून क्षेत्ररक्षण करा, कारण का हे मैदान थोडंसं आपण म्हणले तर चढ उतारचं आहे. आउटफील्ड थोडीशी आपण म्हणले तर खड्डे देखील आहेत थोडेसे, त्यामुळे जो आहे त्याच्यात आपण ही स्पर्धा खेळतो ते फार महत्त्वाचं आहे. नवीन बॅटर शक्ती येतोय. शक्ती पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो. निरंकारला यश मिळाले. शिंदेसनी खूप चांगली बॅटिंग केली, खेचला होता चेंडूला पॉवर प्लेमध्ये देखील. आपण तर मोठा फटका मारण्याचे इरादा स्पष्ट केले होते, पण बुम बुम नरेश आले तिथे आणि त्याने खूप चांगला झेल घेतला. GPL मध्ये काय बॅटिंग केली त्या बॅटरने. निरंकार राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग टाकला. शक्ती उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. बुम बुम आले आहेत. ओ गुड कॅच, कार्बन कमाल झेल घेतलाय बुम बुमने. बुम बुम नरेश बघा, हात बघा ना त्यांचे किती स्ट्रॉंग आहेत आणि त्या हाताच्या पंजांमध्ये चेंडू लहानसा वाटतो पिंट्या जोशी, आणि तो हात चेंडू देखील त्याने हातात विसावून घेतलाय. उमेश पाटील तर त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. 2 सलग चेंडूवरती 2 विकेट मिळाल्या. खूप चांगला झेल घेतला वाईडिश लॉंगॉनला. नरेशचं कौतुक करेल, जजमेंट खूप चांगलं केलं. अंदाज त्याने घेतला आणि मग मात्र चेंडूला शेवटच्या मोमेंटला आपल्या हातामध्ये विसावून घेतलंय. नवीन बॅटर तो संजय येतोय. संजय मुंडेला आपण पाहू शकता. 17 वरती 2 खतरा झालेत. हो दिलीप पाटील फिरकीचा जादूगर, 2 ट्रॉफ्या जिंकल्या आहेत. नितीन पाटील अपकमिंग सागरची स्पर्धा आली आहे आता आपल्या भेटीला. 18, 19, 20, 21 त्यानंतर 26, 27, 28 फेब्रुवारीला अजून एक स्पर्धा आहे. संजय मुंडे आले. चला माऊली 11 सीलचे जर कॅप्टन आला असाल तर या टॉससाठी. 17 वरती 2 खतरा झालेत. सुनील आले गोलंदाजी मार्कवर. लेफ्टमर आहेत. स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला. विश्वनाथ वाईड यॉर्करचा वापर केलाय सुनीलने. फुटवर्क बघितलं तर फ्रंट फुटर आले होते. असे चेंडू तुम्हाला ना पुढे सरसावा मी तर म्हणेल. डॉट चेंडूची समाप्ती. सुनील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा विथ कॅप गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला विश्वनाथ. ओ चांगला चेंडू यावेळेला एज घेऊन आपण चेंडू सरळ एष्ट्यांचा वेध घेतोय. बॅटर बाद. अजून एक दे धक्का. नाही सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या षटकापर्यंत आक्रमण केलं होतं शनिदासने, पण तो बाद झाला आणि तिथून मात्र धावा थांबवल्या आहेत. 17 वरती अजून एक धक्का लागतोय. त्याच्यात नवीन बॅटर कोण येतोय. विनोद म्हात्रे येतो. पिंट्या जोशी आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून बरीचशी आता आडनाव माहिती पडायला लागली ना. पहिला माहिती होतं की म्हात्रे पाटील भोईर हीच नावं आहेत, पण आपल्या समाजात देखील वेगवेगळी नावं आहेत. आत्ताच बदलापूरची स्पर्धा कव्हर केली. मिनमिने आडनाव. मी 3 वेळा विचारलं बरं आडनाव काय मिनमिने. विनोद आलाय. लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू पडल्यांच्या बाहेर निघाला नाहीये. आतमध्ये आला चेंडू. टर्नसाठी खेळले होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते.
नाही आता इथून बघितलं तर चेंडू थोडासा फिरकी घेतोय ना, हे दिलीप पाटील देखील मजा येईल आता गोलंदाजी करताना. सुनील, ओ अजून एक चांगली आहे चेंडू, खूप चांगला चेंडू. पददलितेचा वापर होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. सुनील लेफ्ट हँड ओव्हर द गट मारा करतोय. अजून एक डॉट चेंडू. फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय बॅटर. आपण पाहू शकता यावेळेला विनोद अजून एक मेडन षटक घेतो का पाहायचंय. 5 चेंडू डॉट झाले आहेत. ओ डॉट चेंडू मेडन षटक. या स्पर्धेतील आता दुसरा मेडन षटकाला आजच्या दिवसातील पहिलं मेडन षटक हाताळलं जयेश पाटीलने. आता सुनील भोईरने. जर गोलंदाजी आवडते टाळ्या होऊन जाते जरा त्याच्यासाठी एकदा. नाही ताई अशा प्रकारची गोलंदाजी केली तर दिलीप पाटीलच्या चेहऱ्यावरती बघा आनंद असणार आहे, कारण ते देखील तशाच प्रकारचे लेफ्ट आर्मर्स गोलंदाज आहेत. चला टॉससाठी यायचंय. नितीन पाटील बघा विचार करत असेल सागावच्या स्पर्धेचं अनाउन्समेंट कधी होतं, ज्यामध्ये 4 सोन्याचे कॉईन आहेत यावर्षी. नाही मिळू कुणाला पण नितीन आम्हाला द्यायला आनंद होतो ना आमच्या मातोश्रीच्या नावाने. खेळाडूंसाठी ते पिंट्या पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि यावर्षी आम्ही ठरवलं की क्षेत्ररक्षक आणि एक वेगळी संकल्पना. यावर्षी पिंट्या जोशी त्या स्पर्धेत आम्ही एक वेगळं इम्प्रूव्ह करणार आहे की आपण इथं ऑरेंज कॅप, पर्पल कॅप हे देखील ठेवणार आहेत. समालोचकांना गिफ्ट, लाईव्हवाल्यांना गिफ्ट, पंचांना देखील गिफ्ट. गेल्या वर्षी पण दिलं, यावर्षी पण देऊ आमच्या मातोश्रीच्या नावाने. नाही स्कोररला देऊ ना पिंट्या जोशी, काय हरकत नाही, देऊ ना. गोलंदाजी मार्कर येतो कोमल. हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड खोदून काढला यावेळेला संजयने. वायडिश लॉंगरला बूम बूम. नरेश आले आहेत. खूप चांगलं क्षेत्रक्षण. गुड थ्रो. सागावच्या यावर्षी 2 स्पर्धा पिंट्या. आत्ता मला वाटतं अपकमिंग स्पर्धा आहे 18 तारखेला उंबरलीच्या मैदानावर. तिथे देखील मला वाटतं बऱ्याचशा आपण आता संघाचे आता ड्रॉ झालेले आहेत, पण आता ते लॉट्स ग्रुपवर कधी पडतात पाहिजे. फुल टॉस क्लीन बोल्ड. हे क्रिकेट आहे पिंट्या जोशी. खराब चेंडूवरती विकेट, कधी कधी चांगल्या चेंडूला प्रहार केला जातो, मार पडतो. नाही NTC नॅशनल टेनिस क्रिकेट दर्शन म्हात्रे त्यांची वाहिनी, पण त्या वाहिनीला पुढे नेण्याचं काम कोण करतात तर प्रणय बेडेकर. त्यांना आपण धन्यवाद देऊ. ऑपरेटर अक्षयचं देखील नाव घेऊ. नाही एकाच जागी बघा तटस्थ असतात. त्यांना माहिती आहे मी हल्लो तर लाईव्ह व्यवस्थित दिसणार नाही आहे, समोरचे दृश्य दिसणार नाही, त्यामुळे ते तिथेच थांबतात. नवीन बॅटर कोणाला आहे? रंगनाथ बेडेकर. नाही ते देखील 40+ सागाचा संघ खेळतोय. सागावच्या स्पर्धेमध्ये रेग्युलर संघ खेळतोय दिव्याच्या अगेन्स्ट. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. धावा झाल्यात फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 18. ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगला चेंडू चालला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी होते का पाहायचंय. 2 धावा सहजतेने होत आहेत. 15 चेंडू 60. चला टॉससाठी यायचंय. सील्डचे कॅप्टन, देसाईचे कॅप्टन आलेले आहेत, किशोर आले आहेत. मॅच खूप जबरदस्त पिंट्या बघायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. चेंडू गेला आपण तर स्वीपा कव्हरला, जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे धावा मिळतात. आपण तर 2 धावसंख्या वाढते. किशोर आले आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. नाही माऊली इलेव्हन संघाने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती, हे विसरता कामा नाहीये. डॉट चेंडू. चेंज पेस होता यावेळेला. ब्रेक बघितला, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. नाही चांगली गोलंदाजी बघायला मिळते कोमलच्या माध्यमातून. आज बॅटिंग खूप चांगली केली. बऱ्याच दिवसांतर कोमलची बॅटिंग बघायला मिळाली. चांगला चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह. डॉट चेंडूची समाप्ती. ते पहिल्या षटकात खूप चांगला प्रतिकार केला शनिदासने, पण त्यानंतर प्रतिकार होत नाही. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या धाव फलकती फक्त आणि फक्त पिंट्या जोशी आम्हाला सांगतात यावेळेला 22 झाल्या आहेत. 79चं लक्ष असताना धाव फलकती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 22. करूया टॉस. अजूनही 57ची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. बबन शेलार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघ जर बघितले तर चांगले आहेत आणि दोन्ही संघ जास्त अंतरावर नाही आहेत, पण मित्र तसं नातं आता जपणार नाही आहेत, कारण आता क्रिकेट बघायचं आहे, क्रिकेट खेळायचं आहे. टॉस करा.
चला टॉस केला जातोय. बबन शेलार ज्या शुभ असते. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहणार. दोन बलाढ्य संघ. टॉस झालाय. फील्डिंग करायची. किशोरने सांगितलं टॉस जिंकला आम्ही क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजी मार्कवर येते. यावेळेला आपण पाहू शकता नंदू आलाय. नंदू सबका बंधू. स्ट्रायकला संजय. उंच चेंडू गेला. यावेळेला टर्न केला. डीप स्क्वेअरला चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. संजयच्या बॅटमधून चौकार. 26 धावा. लक्ष्य मोठं आहे ना पिंट्या जोशी. 79 धावा करायच्या. 26 आल्या आहेत. कुठेतरी थोडंसं आपण आता जय आणि पराजयमधलं अंतर कमी घेतो. चला चला आमचे स्वयंसेवक तिथे राहा. थांबा ना. चला लवकर. 26 धावा. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. तिसरी मॅचचा टॉस देखील झालाय. पिंट्याची खूप चांगली मॅच बघायला मिळाला. दोन ताकदवान संघ. एका बाजूला 2 चॅम्पियनशिप पटकावणारा संघ आणि गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ माऊली 11 सीड 40+ संघ देखील आहे. म्हणजे खूप चांगली मॅच बघायला मिळाली. किशोरने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नंदू फुल टॉस. टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. सीमारच्या बाहेर. षटकार. संजय सांगतोय तलवार अभी तक जूनी अपन तर पुरानी है लेकिन धार उसमें बहुत तेज है. तलवार जरी जुनी असताना पण धार मात्र खूप तिला तेज धार आहे. 32 धावा. आले. ही प्रत्येक आपण तर दुसऱ्या षटकात पण व्हायला पाहिजे होता. सुनीलचं मेडन षटक आलं तिथे. फुल टॉस. टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. हळू 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 बघा तिथे थोडंसं क्षेत्ररक्षण करताना जे कोणी खेळाडू असतील त्याला विनंती बाबा चौकार गेला तर चालेल. सुनील जरा खेळाडूंना सूचना करा. काय हरकत नाहीये. बघा जरा थोडंसं बघा. 36 धावा. मॅच अजून भरपूर लांब आहे. 36 धावा. 10 फलकाती लागल्या. 36 धावा. 10 फलकार दे. नंदू गोलंदाजी मार्को. आज नंदूचा देखील वापर केला जातो. नंदू तू संजय देखील शॉर्ट पिचचा चेंडू होता पण लवकर शॉर्ट सिलेक्शन केले. अन्यथा याच्यात देखील धावा अटळ होत्या पण तो डॉट चेंडू जातोय. हो चांगला चेंडू खोदून काढला. ज्या वेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाले. कोमल बघितलं तर आपण खूप चांगली बॅटिंग केली कोमलने आणि आता तो देखील थोडंसं आपण तर आराम फरमावतोय कारण त्याला माहिती आता विजय आपल्या आवाक्यात आहे. इथून जास्त घाई करत नाही. नंतर या षटकात धावा दिल्या तब्बल आपण बघितले तर 16 धावा दिल्यात पण आता उर्वरित समीकरण अजूनही इथून बघितलं 33ची गरज आहे. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. क्षेत्रक्षेत्रात थोडंसं बदल केला. अंतिम चेंडू. अंतिम षटक आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. पिंट्या जोशी इथून आणि धावा हव्या 33 होतील पण मारायला लागणार आहेत. बॉलर्स नेम ना बॉलर्स वासुदेव. यस वासुदेव भोईर सिनियर खेळाडू. ओ पहिला चेंडू फटका चांगला यायला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. सीमारेषा पार. चौकार. 40 धावा. इथून आपण बघितलं तर 40 धावा. 10 फलकाती लागल्या आहेत कारण का 79चं लक्ष. पिंट्या जशी अजूनही मॅच भरपूर लांब आहे. वासुदेव पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच मिळेल.
41 चौकार आल्यानंतर बघा वासुदेवने थोडंसं लाईन आणि लेन टप्प्यामध्ये थोडंसं चेंज केलं. स्ट्राईकला संजय प्रतिकार करतोय पण शनिदास बाद झाल्यानंतर त्यांना धावा आल्या नाहीयेत दुसऱ्या तिसऱ्या षटकात. ओ लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे मिड विकेटला. हळू 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 धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. नो बॉल आहे म्हणजे एकूण 5 धावा येणार आहेत. 5 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. 46 आता फ्रीटचा चेंडू. संजय काय करतो पाहायचंय. वर स्टेपिंग असावं पिंट्या. चला आमचे स्वयंसेवक जा. नरेश आपण आतमध्ये या मैदानात. पाय लागला का म्हणजे दुसरी घटना घडते मैदानावर. मगाशी देखील अशीच घटना घडली, आता देखील तीच डॉट चेंडूची समाप्ती. पिंटे आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त फ्रीटचा चेंडू देखील डॉट. 3 चेंडूंची फक्त औपचारिकता पूर्ण करायची. नाही अगं संघाचं कौतुक करेल, त्याने देखील 46 धावा केल्या आहेत. पण जर 3 चेंडूमध्ये जर 50+ धावा गेल्या तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल पुढच्या स्पर्धेसाठी. संजय प्रयत्न करतोय. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते वासुदेव भोईरच्या माध्यमातून. हे पिंट्या जोशी हे खेळाडू आधी खेळले आहेत, नंतर त्यांचं क्रिकेट भरपूर बंद झाला. कोणी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष असतील, पण आता पुन्हा एकदा मैदानात आलेत. सराव करून मग परिपक्व झालेत. वासुदेव तू संजय उंच गेलाय. बुम बुम नरेश झेल घेतो का पाहिजे. ओ तिसरा झेल. गुड कॅच. नरेश आपण म्हणतो पिंट्या जोशी नरेशची पोझिशन पाहिली ना हाताची, केवढे मोठे हात वाटतात ते. काय झेल पकडला तो बघा ना. अप्रतिम झेल. गुड कॅच. एक बॉल बाकी. वासुदेवला देखील विकेट मिळालाय. चला देसाईचे कॅप्टन आणि शीलचे कॅप्टन आपण संघ आयोजकांशी जरा संपर्क साधा. अंतिम चेंडू. स्ट्रायकेला बॅटर बाळा कैलास आलाय. फुल टॉस आणि चेंडू गेला लॉंग स्टॉपला. आणि अशा तऱ्हेने धावा झाल्या. धावफल करते आपण 50 धावा केल्यात. पिंट्या जोशी कुठेतरी या धावा आपण तर जर आधीच्या तिसऱ्या षटकात धावा आल्या असतात, दुसऱ्या षटकात तर कदाचित 60+ 65+ झाले असतात. त्याचा फायदा मिळाला असता. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता पिंट्या जोशी. कोमल हिरवळे ज्याने बॅटिंग करताना धावा केल्या 44 आणि गोलंदाजी करताना 1 विकेट. तोच तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कोमल या लवकर. प्रथमतः आपण हँड शेक करा.